स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता मी निघालेले आहे माहेरी, तर चला आता माहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते। दे हातात बाबाच्या। मग ते रिपेअर नीट कर का ते? पेढा भरव बाबाला। पुढं सरक ना थोडीशी, नसेल तर काही नाही होत रांगोळी। ए नको नको, बाबाला फक्त हे दे ना, तसंच दे। टोपी कुठे गेली तुमची? नाही लाल का? टोपी कुठे गेली? काका टोपी द्या ना। टोपी ये, लाल नाही घात, चालत घालत नाही। हे दे, हे हातात द्या। थांब घे, दुसरी टोपी कुठं घालून काल दिली ती? मग तुला काय पाकिट? नाही अरे सर, मग वरून पीठ आणून घेत आपण तिला मागे।
हे काय बोलू शकत नाही. नाही बरोबर डबल डबल काम द्यायचं. खवा दे मला 250 500 अजून 50 आलं तर 550 250 चे काय काय तो कमीच लाव ए नाकाला लावलं का तिच्यावाल्या लाखाला लागला थोडा अर्धा एवढा मला बस अजून बस ना. शिरा हा झुकला काय नको 2 रुपये आहे काय एवढी नको 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 नको. अरे बस झालं नको देऊ. चला आता तू कमी केलं त्याच्यावर नाही बोलतो हे छान आलं ग तू का तू हिला ना दुखत असतात गंध आलेलं काही केलं तरी दुखत तिचा हात पुरत नाही जाऊ दे दादा तिचा हात नाही परत रे. व्हिडिओ चालू आहे हा व्हिडिओ चालू आहे. सोड हात वाच एवढंच को सीट राख इकडे वळ लाव ते पेपर कर काढतो का व्हिडिओ नाही फोटो फोटो काढायला लावलं होतं काढते मी फोटो तू काय इकडं पाहत थोडं तिकडं पावलं काढलं तुम्ही तिकडे पाहत होते काढला 3-4 काढले आणि पेढा राहिलं टाकताना द्या ना काहीतरी पैसे तर तुमचं काढायचं शॉर्ट व्हिडिओ कर कुठं नाही लावला खाना कर कुठं द्या काळा दोन देऊ का तिकडे द्यायचं तिकडे द्यायचं
तर आता इथली ओवाळी झाली होती आणि मी आता माहेरी निघाली होती, कारण माहेरी पण मी एकटीच आहे आणि इकडं पण नंदबाई नसल्यामुळे ना मी दरवर्षीची इथं इकडची ओवाळणी करूनच जाते. तर खरंच आहे ना, माणूस कधीच एकटा नाही पाहिजे. खूप दुविधा मनस्थिती होती. इकडं आड तिकडं वीर अशी परिस्थिती होऊन जाते आणि मम्मी ते ना मळ्यातच होते. तर आहे ना म्हटलं चला चक्कर देऊन येऊया, कारण ते घरी कोणी नसल्यामुळं आणि त्यांना असा सण वगैरे आला की थोडंसं नाराज होतात ते, कारण त्यांना भावाची आठवण येते, त्यामुळं ते म्हणजे निवांत असतात. तर मला तर असं होतं इकडं बघावं की तिकडं बघावं. इकडं नाही केलं, इकडं जर थांबलं नाही तर इकडचं सण म्हणून वाटत नाही आणि तिकडं गेलं नाही तर त्यांनाही सण म्हणून वाटत नाही. तर दोन्हीही मला ॲडजस्ट करावं लागतं. खूप धावपळ होते किंवा खूप मनस्ताप होतो, खूप दगदग पण होते, पण विलाज नाही आहे. मी सुद्धा आणि आता इथं आहे ना शेतात थोडंसं चक्कर दिल्यानंतर कांदे खूपच खराब झाले होते पावसामुळे आणि वडिलांची तर खूप कळकळ चालली होती काय करावं, पिकाचं खूप नुकसान झालं, कारण ते कांदे इतके भारी होते ना. पण मध्ये जो पाऊस चालू होता त्या पावसामुळे खूपच नुकसान झालं होतं आणि ते मला बोलत होते की जाई तू एकदा चक्कर देऊन ये नेमकी कशी आहे काय. आणि ऊन तर इतकं होतं ना बापरे, आणि सकाळपासून सारखी दगदग चाललेली होती आणि तिथं नेमकं पाणी भरलेलं होतं. तर आधी ना मी ओवाळण्याच्या आधी पहिले चक्कर मारून आले, कारण त्यांच्याही मनाला समाधान वाटतं. एक मुलगा असल्याचं कर्तव्य पार केल्यासारखं, निदान मी न काम करता नुसतं त्या शेताला चक्कर जरी मारून आले तरी त्यांना खूप समाधान वाटतं. आणि तेव्हा ते साईडला दिसत असं ना ते कांदे पूर्णपणे ना म्हणजे आता काहीच नाही राहिलेले, जे रोपडंच राहिले, ते कांदा होईल असं काही वाटत नाही. थोडेसे आहे बरे आणि इथं तुम्हाला मिरच्या वगैरे दिसत असतील. तर ते दोघंजणं मिळूनच जी शेती आहे ती बघतात. जर मजूर शक्यतो भेटत नाही आणि भेटले तर मग खूप त्यांचे जे विनवणी करावं लागते तेव्हा कुठंतरी ते भेटतात. तर बाकीचे कांदे काही चांगले आहे आणि काही आता भरपूर म्हणजे असे कामातनं गेलेले आहे. तर मक्का पण काढली होती त्यांनी, तर ते ना ती मक्का वाळवत होते. तर मी तिकडं काय तो शूट घेतला नाही, कारण आम्ही गाडीवरती गेलो होतो नंतर आणि मला थोडासाच लांब आहे, जास्त काही लांब नाही. तर हे पूर्ण हे त्यांचेच कांदे आहे आणि कांदे खूप छान होते, पण काय आता निसर्गापुढं कोणाचंच काही चालत नाही. तर आता एवढे कांदे बघून घेतल्यानंतर ना आपण घरी जाणार आहोत ओवाळणी करायला. तर बघा हे कांदे मी तुम्हाला दाखवते आहे बघा. आणि ह्या मिरच्या, या मिरच्या नाही रोपडं खूप छान होतं आहे आणि त्याला खूप मिरच्या या आहे ना त्या लागलेल्या आहे, त्या वरतून तुम्हाला दिसतील. आणि शेजारी जंगल आहे जे साईडने दिसत आहे तुम्हाला. आणि हा पूर्ण जो प्लॉट आहे तो पूर्णच्या पूर्ण म्हणजे कामातनं गेलेला आहे. तर घरी आल्यानंतर आहे ना मग त्या वडिलांना ओवाळलं, कारण नंतर आहे ना आम्हाला पुन्हा त्यांना कपडे घेण्यासाठी जायचं होतं, कारण दरवेळेस आहे ना आम्ही इकडनंच कपडे म्हणजे आम्हाला आमची इकडची जेव्हा शॉपिंग होते ना तेव्हाच घेऊन टाकते. पण मग आहे ना मुलींना कसं वाटतं की हे सर्व कपडे पप्पांनीच घेतले आहे, मग त्यांनी पैसे देऊन पण त्यांचं नाव होत नाही. तर त्यांना थोडीशी शॉपिंग म्हणजे कपडे घेऊन यायचे होते, तर ओवाळी करून घेतली आणि मग आम्ही कपडे घेण्यासाठी पुन्हा बाहेर गेलो होतो. आणि खरंच खूप काही त्यांना दुःख असतं, पण ते न म्हणजे आमच्यासाठी ना ते विसरून आहे ना आम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि हेच आमच्यासाठी खूप आहे. खूप स्वप्न बघितले त्यांच्यासाठी, पण किती पूर्ण होतील आणि कितपत मी त्यांना पुरेल का एक मुलगा म्हणून मी त्यांच्याशी म्हणजे कर्तव्य पार पाडू शकेल की नाही हे काही मला माहीत नाही. माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेलच. आणि खरंच मी म्हणते मग एक माणसाने एकटं कधीच नको, आईवडिलांना तरी नको. खरंच खूप म्हणजे खूप जी मनस्थिती आहे ना खूप बिघडते. म्हणजे सासर पण बघावं लागतं आणि माहेर पण बघावं लागतं आणि दोन्ही बघणं. एक माणूस आहे ना नाण्याची दोन्ही बाजू नाही होऊ शकत. कुठेतरी काहीतरी कमी जास्त पडतात. इकडं करायला गेलं तर तिकडं पडतं आणि तिकडं करायला गेलं तर इकडं पडतं.
आणि बघू आता जेवढं माझ्याच्याने होईल. मला तर खूप काही करायचं आहे, त्यांच्यासाठी करायचं आहे, सासरच्यांसाठी करायचं आहे. पण बघू आता देवाने जर आपल्याला साथ दिली ना तर सर्व काही होईल. आणि आता इथे आहे ना त्यांना मी ओवाळून घेतलं होतं आणि मी त्याच्यामुळेच आहे ना जो भावाचा फोटो आहे ना तो इकडं आणून ठेवलेला आहे, कारण मी इथूनच ओवाळून जाते म्हणजे त्यांच्यासमोर ओवाळल्यानंतर त्यांना दुःख वाटू नये म्हणून मी आहे ना इकडंच ओवाळणी करून घेते आणि तिथे गेल्यावर फक्त वडिलांनाच ओवाळते, बाकी कोणाकडं काही जात नाही. कारण मला विनाकारण कोणाला म्हणजे आपल्यामुळं काही त्रास द्यावा असं वाटत नाही. माझ्या वडिलांनाच ओवाळते आणि 1-2 दिवस राहून घरी येते. तर चला आजचा माझा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.